सत्य लईच नाराज आहे माझ्यावर. काही करून त्याची समजूत काढायलाच पाहिजे. तात्याने आर्यनचा पर्दाफाश करायला हाच उपाय आपल्याकडं, हे त्याला पटवून द्यायला हवं मला. किती बी जोरला नाही सोडवता येणार. प्रयत्न पण करू नको. सत्य, मला माहितीये तू माझी साथ कधीच नाही सोडणार, तशी मी पण तुझी साथ नाही सोडणार. मग मला कितीही राग येऊ दे किंवा काही होते, मी अशीच राहणार, तुला घट्ट बिलगुल. सत्य, मला माहितीये तुला माझा राग आलाय, माझ्यावर असणाऱ्या प्रेमापोटी, माझ्या काळजीपोटीच तू मला नाही म्हणतोस. पण सत्य, दुसरा कुठलाच पर्याय मला दिसत नाही आता. हे बघ, यात रिस्क आहे मला माहितीये, पण तू मला काही होऊ देणार नाही हे सुद्धा चांगलं माहितीये मला. तू नाही म्हणत राहिलास तरी बी तू हो म्हणावं म्हणून 1000 प्रयत्न करीन मी सत्य, पण तुझ्याशिवाय एकटीनं हा निर्णय कधीच नाही घेणार. जेवण आणलंय, जेवण घेऊन घ्या. जेवणाचा अपमान केला तुम्ही, आमचा अपमान केला तुम्ही. का वागता तुम्ही? दुश्मनाला सामील झालात, आम्हाला जेलमध्ये पाठवलं. चूक झाली आमची त्या दिवशी. त्या दिवशी तुम्हाला जाळून भस्मसात तुमची राख होऊ द्यायला पाहिजे होती. ते सोडलं तुम्हाला. का नाही मेला त्या दिवशी तुम्ही आता इथून कुठेही जाऊ शकणार नाही. आमचा राग येतो तुम्हाला फार. माझा राग येतो, माझ्या लेकीचा राग येतो तुम्हाला. एवढं प्रेमानं जेवण घेऊन आली, ताट फेकून दिलं तुम्ही, झिडकारलं तिला. काय तुम्हाला धाक नाहीये कुणाचा, भीती नाहीये कुणाची. धाक राहायला पाहिजे, धाक राहिला पाहिजे. डॅडी साहेब, काय करताय तुम्ही? धाक राहायला पाहिजे, धाक राहायला पाहिजे.
सत्या, सत्या, अजून याचा राग शांत झाला नाही वाटत. काहीच न बोलता निघून पण गेला. कधी राग शांत होणार आहे काय माहिती. खाली जाऊन बघते आहे का, परत एकदा बोलून बघते. ती बेटी यायला लागली खाली. आपलं ठरलंय तसं कर. जा जा, उठ लवकर. आता बघतेस ही घरबुशी कशी माया पेल्याच्या बाहेर जात नाही ती. कशाला यायचं खाली? वाघमाऱ्याव, चहा कसा काय चालला? वाजलं का तुम्हाला? अहो सत्य भाऊजी, गरम चहा ह्यांच्यासाठीच घेऊन चालले होते बघा वरती, आणि एकदम धडकन बाहेर आले आणि मला धडकलं आणि सगळं गरम चहा त्यांच्या हातावर सांडला बघा. अहो मग तुम्हाला नीट बघून चालता येत नाही का? हाय का आता? अहो मी व्यवस्थितच चालत होते, मला दिसतंय, ह्यांना दिसत नाही, आणि दिसत नाही तर खोलीत बसून राहावं ना. आता सगळं तसं पण आम्ही आयता हातात आणून देतोच की त्यांच्या. सपना वहिनी, तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही काय उपकार नाही केले त्यांच्यावर? त्यांना दिसत नाही माहिती आहे ना तुम्हाला? आणि जेव्हा त्यांना दिसत होतं तेव्हा त्यांनी मी तुम्हाला खायला घातलंय ऐकतं ते पण. मग तुमच्यावर वेळेला बोलून कशाला दाखवताय? तुमचं ना वयच वाढतंय, फक्त वयाबरोबर अक्कल वाढली असते तर बरं झालं असतं. हाय का आता? सतत मलाच बोलायचा, नुसते घरातले सगळे मलाच पाण्यात बघतात नेहमी. मग काय करणार? तुम्ही वागताच तशा मूर्खासारख्या. सत्यापास जय द्या, बघतोयस ना, आणि सकाळपासून कालवा सुरू आहे घरामध्ये. बिचारी सपनी, तिची काही बी चूक नव्हती बघ, तरी बी एवढा ओरडा खाते ती. मम्मी झालंय काय नेमकं? अरे काही नाही, मी त्या नेबेटसाठी पिरमाना चहा बनवला होता, आणि मग मी म्हणलं सपनीला का जा आणि तिच्या खोलीत चहा नेऊन दे. आणि सपनी चहा घेऊन तिच्या खोलीकडे चालली होती, आणि ती नेबेट वर अचानक खाली आली आणि ती धडकली सपनीला. आणि मग काय, सपनीच्या हातातला चहा तिच्या हातावर सांडला. हातावर सांडल्यावर का नाही तिचा हात भाजला, आणि सत्या लगेच सपनीला बोलायला लागला. बघतोयस ना किती सपनीला बोलतोय ती. खरं सांगू तर सपनीची काहीच चूक नाही बघ. आणि सपनीची अक्कल काढली, का म्हणला तुझं वय वाढलंय नुसतं, आणि तसंच अक्कल पण वाढायला पाहिजे होती. आता तू ऐकलंच असशील की तसं म्हणला ती. लय बोलत होता सपनीला, कस तरी वाटायला लागलं मला. हे बघ जय द्या, आता मी आत्ता जाऊन सत्याला थांबू शकते, पण कसं आहे पुन्हा माझं तोंड दिसतंय ना बोललेलं, आणि पुन्हा त्या सत्याला काय वाटायचं का मम्मी सारखं निबडचा रागराग करते आणि सपनीची बाजू घेते म्हणून मी काही बोलले नाही बघ.
बघ की सत्या का नाही त्याच्या बायकोची चूक असून तिची बाजू घेऊन भांडतोय आणि तू तुझ्या बायकोची चूक नसताना पण तिला एवढा वरडा पडतोय आणि तू ऐकत बसलायस होय. आता मला सांग कोणी चुकत नाही का कधी? हा आता ती निवड कधी चुकलीच नसेल का? सांग की नेहमी काही स्वप्नीच्या चुका होत्यात होय? तुझ्याकडनं काही चूक होत नाही का? पण सत्या तिच्यावर प्रेम आहे आणि प्रेमाच्या नावाखाली कोणी समजा तिच्या चुका झाकून घेतोय. मला सांग आता मग तुझं तुझ्या बायकोवर प्रेम नाही का? म्हणजे त्यानं तुझ्या बायकोवर प्रेम आहे म्हणून चुका झाकायच्या आणि तू तुझ्या बायकोची चूक नसताना पण तिला एवढं सत्य बोलतोय तरी तू इथं बघत बसलायस होय? हे काय बरोबर नाही बघ जयद्या, मला काय पटलेलं नाही बघ हे अजिबात. बघ कसं स्वप्नीला बोलायला लागलंय ती. नेहमीच झालं तुमचं. किती समजून घ्यायचं तुम्हाला? सत्या अरे बास, एवढं का बोलतोस? झाली असेल चूक म्हणून एवढं बोलायचं? अहो मग काय करू वाघमारे? एक तर चूक झाली त्यांच्याकडनं, ती मान्य करत नाहीत, वरनं तुम्हाला दोष देत आहे. तुम्हाला सांगू काय, ह्यांची ना या घरात फक्त दोनच काम आहेत. एक म्हणजे गिळायचं आणि दुसरं म्हणजे चाड्या करायच्या. बिनडोक डोकं नाही स्वतःच यांना. सत्या बर चला तुम्ही, लई भाजला चल ना, मग आपण मलम लावूया. चला पटकन. जा. दादा थांब. काय बोललास तू सपनाला आता? बिंडोक का? काय केलं तिनं? काय केलं? तू हात बघ वाघमाऱ्यांचा. त्यांना दिसत नाही माहिती आहे ना तुला, त्यांची काय अवस्था आहे सगळं तुला माहिती आहे. तरी सुद्धा मुद्दाम चाव ओतून त्रास दिलाय त्यांना. तू होतास बघायला? तुझ्या डोळ्यांनी बघितलंस तू? मग सपनाला कसं काय बोलू शकतोस तू? दादा माफी माग सपनाची. काय? मी माफी मागू? जयद्या, चूक ना यांची आहे. आधी त्यांनी ती चूक मान्य करू दे, मग वाघमाऱ्यांची माफी मागू देत, मग आम्ही त्यांना माफ करू. कळलं? अरे पण तिनं का माफी मागायची? तिनं काय केलेलंच नाहीये, मुद्दाम केलेलं नाहीये तिनं. हे बघ वहिनीनं दिसत नाही, त्या चुकून आले असतील, धडकले असतील, चहा सांडला असेल, संपला विषय. कशाला उगाच इशू करतोस तू? तुला कसं माहित? तू होतास इथं बघायला. चुकून सांडलाय का मुद्दाम सांडलाय ते? हा? आणि पहिली गोष्ट, मी ना वाघमाऱ्यांना चांगलंच ओळखतो. त्या मुद्दाम कुणाच्या वाट्याला जातच नाहीत. त्यांना दिसत जरी नसलं ना तरी त्या सांभाळून चालतात. तुझी बायकोच आली असेल उड्या मारत. स्वतःच्या हातात गरम चहा आहे, जरा सांभाळून चालावं. कुणाला तर भाजू शकतं, एवढी साधी अक्कल नाही. दादा बस. अक्कल काढायचं नाही माझ्या बायकोची. आता कुठं फटाके फुटायला सुरुवात झाली. आगे आगे देखू कैसा धमाका होता है. ए जयद्या, आवाज खाली ठेवून बोलायचा माझ्याशी. तुला जो काय जाब विचारायचा आहे तो तुझ्या बायकोला विचारायचा. माझ्याशी आवाज चढून बोलायचा नाही. का का बोलायचं नाही? लहान आहे म्हणून सहन करत राहायचं मी आणि माझ्या बायकोनी? आणि मी विचारणार, तुलाच जाब विचारणार. काय रे, दरवेळी सपनाच तुला चुकीची वाटते? तुझी बायको ती चुकत नाही का? जयद्या, वाघमाऱ्यांचा एकेरी उल्लेख कधीपासून करायला लागलास तू? आत्तापासून करायला लागलोय तुझ्यामुळं.
तू भाग पाडलंस मला. आणि काय दादा, तुला तुझी बायको नेहमीच खरी वाटते. सपनाला नेहमी पाण्यातच बघत आला ना तुम्ही. जयदीप भाऊजी, हे बघा शांत व्हा. एवढं काय नाही झालं. आणि राहिला प्रश्न चूक कुणाची होती तर माझी होती असं समजा. मी माफी मागते, पण शांत राहा, भांडू नका तुम्ही. वाघमारे, तुम्ही आतमध्ये पडू नका आणि माफी तर अजिबात मागू नका. मी बघतोय ह्याकडं. हाला लय पुळका आलाय ना ह्या बायकोचा. आणि तुला तर रोजच येतो पुळका. माझ्या बायकोला बिंडोक बोललास तू. तुझ्या बायकोचं काय? ती नाही का बिंडोक? अरे स्वतः शानपणा करून त्या तिथं गेल्या आणि स्वतःच्या डोळ्यात मसाला घालून घेतला. गेले डोळे. त्याच्या आधी काय? स्वतःच्या चुकांमुळे सस्पेंड झाली. ह्याला काय म्हणायचं? अरे बिंडोकपणाचं लक्षण आहे हे. बिंडोक आहे ती. बिंडोक. चेता, चेता, एक शब्द जरी पुढे बोललास ना तर मी विसरून जाईन ना तू माझा भाऊ आहेस ते. दादा, तुम्हाला आधीच विसरून गेलायस. जयदीप भाऊजी, हो, म्हणून तर माझ्या मागे नाही नाही तसलं बोलला स्वप्नीला. काय रे, अंगावर येतोस मारायला? मार ना, मार. अरे जीव घे माझा. आणि ते तुझ्या सवयीच आहे. जयदीप भाऊजी, काय बोलताय तुम्ही? तुम्ही उगाच. वहिनी बास, तुम्ही तर काय बोलूच नका. आणि हो साधेपणाचा आव्हान नाही तो तर बासच करा. तुमच्यामुळे झालंय हे सगळं. पण मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, कारण मला सवय नाही बाईचा अपमान करायची. ए, काय बोलणार नाही, काय बोलायचंच नाही त्यांना. तू तुला जे काय बोलायचंय ना ते माझ्याशी बोल, वाघमारेंना नाही. आणि माझ्यावर आवाज चढवताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुझा मोठा भाऊ आहे. तुला बाहेरची किंमत मिळते ना ती माझ्यामुळे मिळते. आलं का ध्यानात? तुझ्यामुळे मला किंमत आहे. ठीक आहे. मग तुझं काय? तुला जी किंमत आहे, तुझी माणसं जोडली आहे, त्याला साथ कुणाची मिळाली रे? अरे बोलताना जरा तरी विचार करायचा. तुझ्या बरोबर मी सुद्धा खस्ता खाल्ल्या, उपाशी राहिलोय, हनवानी फिरलोय तुझ्यासाठी. दादा, तुझा खरा चेहरा कळला आज. आणि लोक म्हणतात ते बरोबर आहे, कोणीच कुणाचं नसतं. सखा भाऊ पक्का वैरी हे सिद्ध केलंस तू आज. जाऊ दे, काय तोंडाला लागायचं तुझ्या. पण दादा, लोकांसमोर जे तू दाखवतोस ना तसं तू अजिबात नाहीस. तू आतल्या गाठीचा आहेस. तू आतल्या गाठीचा आहेस. खोटारडा आहेस तू. खोटारडा आहेस तू. बस बस झालं. तुम्हाला दोघांना माझी शपथ आहे, एक शब्द नाही काढायचा आता तोंडातून. तू चल सध्या, चल पटकन. घेऊन जावा वहिनी त्याला. आणि सांगा जरा तुमच्या भाषेत
मोबाईल बंद कर तुझा, नाही तर खरोखर मारीन तुला आता. मार ना. मार की. अरे काय सांगतो, किती बोलला तुला दिसतं ना. आणि तू सुद्धा म्हणत असतेस ना माझी बाजू घे, माझी बाजू घे. आता घेतली बाजू तर कशाला म्हणतेस मला शांत हो बाजूला. हाय का आता? अहो मम्मी, अहो नाचताय काय? अहो काहीतरी भलतच घडून बसलं. हे तर आपल्या प्लॅन मध्ये पण नव्हतं. सपने सपने कैसे जगते हे दो अनमोल रतन मेरे. अगं आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं, त्याच्यापेक्षा भारी झालं बघ. ह्याचं समजा क्रेडिट मला आहे, मला. अगं त्याला मीच फूस लावली. म्हणलं बघ तुझ्या बायकोला कसं बोलतोय आणि तुझ्या बायकोचं चुकू लागतोय, जो जो असं समजली. भारी. सपने मग कोण आहे मी? सध्याची महिला प्रदेश अध्यक्ष, भावी खासदार, भावी मंत्री. मी शपथ घेते. हे का आता झाली भांडण झाली, चला. सपने जा, गोडा थोडाचं काहीतरी जेवायला बनव, शिरा बनव, बासुंदी बनव, आम्रखंड कर. मी बोलू मग काय मी बनायचं की? जा, मला कुठली लई खुश आहे मी. काय गरज आहे एवढं बोलायची? ते सोडा सगळं, तुम्ही बसा इथं आधी. बघू किती भाजले. मला लावू द्या. मला हात आणा इकडं. आणा तो हात इकडं. मरे अहो, हात का चटकताय? आणा इकडं, मला लावू द्या. मला तुला काय गरज होती जयदीप भाऊजींना एवढं बोलायची? ते जयद्या मला काय काय बोलला ते ऐकलं नाही तुम्ही? ऐकलं, सगळं ऐकलं. पण तू त्यांच्या बायकोला एवढं टोकाचं बोललं, त्यांना राग येणारच ना. तू त्यांच्या जागी असतास तर काय केलं असतं सांग ना मला. काय केलं असतं म्हणजे? चूक तर सपना वहिनींची होती. जर त्यांनी स्वतःची चूक मान्य केली असती तर एवढं बोललोच नसतो मी. आणि वरनं तुम्हाला दोष देत होत्या म्हणून राग आला मला. अरे राग आला म्हणून एवढं बोलशील का? त्यांचा स्वभाव माहिती आहे ना तुला. सोडून द्यायला पाहिजे होतास विषय. उगाच शब्दाला शब्दावरून भांडण वाढत गेलं की नाही. मला ना तुझ्या रागाचं काय करावं तेच कळत नाही. 1000 वेळा सांगितलंय रागावर ताबा ठेव, पण नाही, तुला काही ऐकायचंच नाहीये. बरं वाघमारे, आपण ना नंतर वेळ काढून भांडू या विषयावर. तुम्हाला किती भाजले बघा. हात द्या इकडे, मला लावू द्या. मला नाही सत्य, हे बघ, हे सगळं नंतर करू. तू आधी जाऊन जयदीप भाऊजींची माफी माग. काय? मी त्या जयद्याची माफी मागू? ते जयद्या काय काय बोलला तुम्हाला माहिती आहे ना. वयाचा नात्याचा काहीच मान ठेवला नाही त्यानं. अरे पण त्यांना राग येणं साहजिक आहे ना. उद्या तुझ्या बायकोला कुणी बिंडोक म्हणलं तर तुला राग नाही येणार? अजिबात नाही येणार. कारण मुळात माझी बायको तशी वागतच नाही ना कुणी बिंडोक म्हणण्यासारखं. पण सपना वहिनी हाईत बिंडोक, कारण त्या वागतात तशा. अरे पण दोष सपना वहिनींचा आहे ना. त्यांच्या चुकीमुळे तू जयदीप भाऊजींशी कशाला भांडलास? एक मोठा भाऊ म्हणून तू कमीपणा घेतला असतास तर चाललं असतं सत्या. अहो पण त्यानं पण जरा समजूतदारपणा दाखवून स्वतःची बायकोची चूक आहे मान्य केलं असतं तरी चाललं असतं ना. वाघमारे, तुम्ही ना त्या जयद्याची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नका प्लीज. तो ना आता लय मोठा झालाय.